तुझ्या नवऱ्याला आमच्यासोबत सोडायला कुठे प्रॉब्लेम नाही आहे, तर फेबमध्ये आमची थायलंड ट्रिप प्लॅन्ड आहे. जा तू कुठे जायचंय तिकडे जा. चला चला 2 3 5 6. अबे साले तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा घेऊन आलोय कोरा करकरीत नवीन व्लॉग. आज आम्ही चाललोय रामदऱ्याला. आमचा पहिला व्लॉग तुम्ही बघितला असेल गणपतीपुळेचा, दुसरा व्लॉग रामदऱ्याचा. तर एकदम आम्ही अशी चॅनलला धार्मिक सुरुवात केलेली आहे. आम्ही चौघजण आहे, चौघजण चाललोय. मी आणि या मॅडमना तर तुम्ही ओळखत असाल, आणि आमचे 2 अंगरक्षक बघू शकता तुम्ही. ए तू मागे बघू नकोस, तू समोरच बघ. रामदरा इथून किती किलोमीटर आहे? माझ्या बिल्डिंग पासून एक 37-38 किलोमीटर होतं. ॲक्च्युली आमचं ठरलं होतं की सकाळी निघायचं, पण सकाळी शुभमन गिल आमचे अफगाणिस्तानसोबत टेस्ट होती, त्यामुळे तिकडे गेले होते बॅटिंग करायला, त्यामुळे आम्हाला लेट झालं. तर आम्ही दिवसाची सुरुवात दुपारी 1 वाजता केलेली आहे. आता जाता जाता आम्हाला लंच पण करायचं आहे, आणि त्यानंतर आम्ही देवळात जाणार आहोत. आता ॲक्च्युली असा काही प्लॅन दिवस नाही आहे, फक्त त्या स्पॉटला जाणार आहोत. तर गेल्यावरती थोडा टाईम स्पेंड करणार आहोत आम्ही. बघूया, जसं होईल तसं तुम्हाला दिसेलच पुढे. आणि आम्ही उतरलेलो आहे आमचा आवडता कार्यक्रम करायला, जेवण्यासाठी. बघा डिझर्टला मँगो प्याला. प्याला तेच आहे ना, प्यालाच आहे. मग काय मागवायचं? भेंडी, बटाटा, उसळ, हे असे काय. अरे हा व्हेज खायला पण एवढी काय नाटकी करतो रे. व्हेज मराठा. आत्ताच आमचं डिस्कशन झालं होतं की दुपारी आपण थोडं लाईट खाऊया, देवळात जायचं त्यामुळे व्हेज खाऊया, आणि रात्री मग नॉनव्हेज खाऊया. मगाचपर्यंत तर भेळ खायचं, डोसा खायचं असं बोलत होते, आणि इथे येऊन बोलते स्टार्टर, मेन कोर्स, डेझर्ट. एकदम गळ्याशी येईपर्यंत आम्ही खाल्लेलं आहे. लंच झालेलं आहे. आम्ही रामदऱ्याला चाललोय, आणि त्या रोडवर तुम्हाला जर जेवायला थांबायचं असेल तर हे विना व्हेज हॉटेल आहे. व्हॉट अ पेड प्रमोशन. नो नो बडीशेप एक्स्ट्रा दिले म्हणून तिने पेड प्रमोशन केलं. ठीक आहे फालतू रे, कॉर्नेटो. ठीक आहे फालतू रे. कॉर्नेटो लाईट करायचं होतं ना. तो हवा होतं. मी आईस्क्रीम खातो का कधी? का बसला ते बघ, डेअरी मिल्क आणली तुला. इकडून जायचंय या. तर आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत, आणि रस्ता ऑलमोस्ट ठीक होता, फक्त लास्टचे 1 किलोमीटर थोडंसं रफ पॅच होता, बट ठीक आहे. आता मंदिरात आलं, हात जोडून बोला आम्हाला पण आमची सीता मिळू दे. सीता नको आम्हाला, की तुम्हीच रावण आहात. आम्ही हनुमान आहोत. हनुमान दिल से ब्रह्मचारी. यांचं काय व्हायचं नाही, आम्हाला करूनच घ्यायचं नाही. असंच आहे. बरोबर आहे. झाकीर खानचे फॅन आहेत. आपलं होता नाही तर हमें करणाही नाही. सख्त सख्त. माझी सीता मागे राहिली. ॲक्च्युली एंट्री घेतली, आणि एंट्री घेतल्यानंतर जो राईट साईडला व्ह्यू आहे ना, मस्त आहे. बघा, मस्त छानसं असं लेक आहे. मंदिराच्या आय थिंक 3 साईडने लेक आहे. आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे. मस्त मंदिर आहे, छान मंदिर आहे, शांत वाटलं. आणि आता आम्ही मंदिराच्या पाठीमागे आलो आहे, आणि तुम्ही बघू शकता इथे छान झाडी आहे, बसायला वगैरे छान आहे. आणि तुम्ही इथे पिकनिकला येऊ शकता. लोक मस्त चटई घेऊन मस्त बसलेत, स्नॅक्स करतायत. पण कचरा करू नका गाईज, फक्त या, एन्जॉय करा.
आणि जावा. ते मला आधी ऑन कॅमेरा पाहिजे. तू काय बोललीस? मी कधी बोलले यांना की ह्याला हां, की की आमच्यासोबत हा जाऊ नको नको. जाऊ. बरोबर. आता ह्या वाक्यानंतर तिचा माझा एकच प्रश्न दिला ऑन कॅमेरा, की जर असं असेल की तुला त्याला तुझ्या नवऱ्याला आमच्यासोबत सोडायला कुठे प्रॉब्लेम नाही आहे, तर फेबमध्ये आमची थायलंड ट्रिप प्लॅन्ड आहे. जा, माझं काही म्हणणं. ऑन रेकॉर्ड तिला घे, मला कशाला घेतोस तू? तिला घे. जा तू हा. कुठे जायचंय तिकडे जा. टाइम स्टॅम्प आणि सगळं डेट बीट लक्षात ठेवा. आज ती बोलले की माझ्या नवऱ्याला थायलंडला जायला परवानगी आहे माझ्याकडून ह्या मुलांसोबत. काय बाकी ह्याचे साक्षीदार तुम्ही असं की फेबमध्ये हा थायलंडला येतोय की नाही. ठीक आहे. चालेल. घ्या ले बेटा. बेटा गेली क्रॅक आत नाही. जाऊ दे, काय फरक पडतो. पेपर लाव. तुला पोरी बघून उलट परत पळून जातो. जाऊ दे, बरं आहे. मला तेच हवं. कोणी जवळ येऊ जवळ साधूच नका माझ्याशी. ती एक पोरगी आली तर बसायला जात होती, त्याला बघितलं जरा बघ कशी बसेल ती, ते मला जरा सांग म्हणजे. तू उठत होतास पण ती बोली नको राहू दे, जिंदगी झंडवा. असं काय ना बाबा, हीच जिंदगी मस्त आहे. आय ॲडवाइस एव्हरीवन की अशीच जिंदगी जगा. हे अशी जिंदगी नका जगू. अशी म्हणजे कशी? हा का बोलला? काय बोलला हा? काही नाही. ए, आपण यांच्या गाडीतनं पण नाही चालत जायचं आता ठीक घरी. आहे. पण ही गोष्ट आमच्या मनाला लागलेली आहे. लागली ना, असं शक्य लावून घे. आणि नवीन गाडी मला नाही लागली. नाही लागली मग माझ्या पण नाही लागली. तू वेगळ्याच डिरेक्शन मध्ये विचारलास. लग्न म्हणजे लग्नाचं बोललो मी. काय बोल, लग्नाचं नाही करायचं? आमची नाही जमत ना त्या गोष्टीने ताळमेळ लग्नाच्या ह्याच्यात बाबतीत. तुला बाबा तशी पार्टनर भेटली जी तुला 7 जन्माची साथ देईल होतं. एक जन्म पास. ते बघ घे. आता ही मोठं बोलली तो, आता एक जन्मावर आली स्वतः. काय बाई, अरे एक जन्म काय आता, पोरी आता 1 वर्ष नाही थांबत. Exactly. एक जन्मासाठी तरी रेडी केली मी एका पोरीला. स्वतः बोलतोय तर मग कसं होणार ना बाई? नाही होणार. भेटणार नको. अरे, शोधून काढ कुठेतरी मधली. काय एक घटना ना? बघल तिचा बाप. मुलं 2027 ला एक लग्नाचा ब्लॉग शूट होईलच. No प्रफुल्ल वेट्स someone. Someone. No one. समवन Most लकी. probably a girl. आय होप सो. We all hope so. नाहीतर कोणतरी असायचा प्रफुल्ल वेट्स अक्षय ह्याच्या हे खेळत बसतील. फोटोग्राफरला एवढं लागतं. त्या दोघांचं एक शूट करते. सायराट मध्ये बघ आहे, वरती ते झाडावर दोघे जण बसलेले असतात हंदीवरती. आधी वर तर जा, मग करतो शूट. पण ते झाड सुकलेलं होतं. हे ओलं झाड आहे. सुकलेल्या झाडावरती अजून धोका आहे. हे चांगलं भरभरीत ओलं हिरवगार झाड आहे, चांगली गोष्ट आहे. मग बायकोनच शटडाऊन करून टाकलं तुझा प्लॅन. इथलं टायमिंग थोडं एक्सटेंड करायला हवं. 4:30 वाजताच आपल्याला काढतायत बाहेर. मंदिरात काहीतरी होतं सप्ताह की काहीतरी चालू आहे, कारण का विना घेऊन. नाही, छोटासा भजनाचा टाईप असा कार्यक्रम होऊन अरे विना घेऊन पण एक माणूस होता ना, त्यामुळे मला वाटतं सप्ताह वगैरे असू शकतो. मंदिर छोटं आहे बट जो बाकीचा एरिया आहे तो खूप चांगला आहे. मेन म्हणजे आहे लेक, आणि असं बसायला वगैरे केलं आहे त्यांनी, खूप छान. बट बसून देत नाही. पण 4:30 नंतर बसून देत नाहीत. दॅट्स द इशू. वाव, हे बघ, खरे नाहीत ते. खरे नाहीत अव्हा खरे. हे बाबा, खरे आहेत, खरे नाहीत बोलतोय.